बालेन शहा जो आता इंटरनॅशनल हेडलाईन्स झालेला आहे. ज्या पॉलिसीज बालेन शहांनी पंतप्रधान झाल्यानंतर राबवलेल्या आहेत या सगळ्या तुम्हाला जर माहिती झाल्या तर निश्चितच तुम्ही देखील त्यांचं कौतुक कराल. VIP कल्चर संपवून टाकलेलं आहे, स्टुडंट पॉलिटिक्स संपवलेलं आहे, खाजगी शाळा बंद केल्यात, 100 दिवसांच्या पॉलिसीज तयार केल्यात आणि हे सगळं मागच्या काही दिवसांमध्ये घडत आहे. तर मंडळी, बालेन शहा यांना समजलं की आता बदल करणं किती गरजेचं आहे. परंतु काल जी काही बातमी आपण ऐकली आहे त्याची शहानिशा केली आणि त्यानंतर खूप महत्त्वाचं वाटतंय की मी तुमच्या समोर सादर करावी. बालेन शहा यांनी त्यांच्याच मंत्रिमंडळातील एका लेबर मिनिस्टर दीपक कुमार शहा याला बडतर्फ केलं मंत्रिपदावरनं. कारण काय होतं तर त्याने त्याच्या बायकोला कुठल्या तरी हेल्थ इन्शुरन्सच्या बोर्डावरती घेतलं, म्हणजे त्याने भ्रष्टाचार केला आणि बालेन शहा यांनी त्यांना त्यांच्या मंत्रिपदावरून हकलपट्टी केली. आपल्याकडच्या नेत्यांना सांगितलं की कुठलाही भ्रष्टाचार तुम्हाला करता येणार नाही, तुमची मुलं सरकारी शाळेत शिकतील, तुम्हाला कुठल्याही VIP ट्रीटमेंट मिळणार नाही, कॉन्वा मिळणार नाही, तुम्हाला ट्रॅफिकमध्ये उभं राहावं लागेल, लोकांसारखे रूल फॉलो करावे लागतील, तर हे मंत्री हे करू शकतात का? तुमच्या आप्तेष्टांना कुठलं महामंडळ देता येणार नाही, कुठली कबड्डी संघटना नाही, कुठली खो खो संघटना नाही, कुठली क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष करता येणार नाही. वरिष्ठ नेत्यांना सांगितलं की तुमचा कुठल्याही योजनेवरती फोटो लागणार नाही, कुठेही तुमची लाल केली जाणार नाही. तर आपल्या नेत्यांना हे पटेल का? तर मंडळी, 95% राजकारणी आपल्या पदाचा राजीनामा देतील. इतक्याच सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही राजकारणात येतो. 25,000 रुपये पगाराचं नगरसेवक पद मिळवण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. मग आता तुम्हीच सांगा, ही सगळी गोष्टी किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपले राजकारणी करू शकतील का? बदल हा नेपाळमध्ये घडतोय, तो भारतात घडू शकतो का? कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा.